आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबूशेठ बुगळे, जैन धर्माच्या प्रकांड अभ्यासिका माननीय नलिनीताई जोशी, विजयजी पारख, राजेंद्रजी खुराना, शिकपाल नलवाडी साहेब, प्रेक्षकात बसलेले माझे मित्र उमेश जवळीकर, महावीर सांगलीकर आणि इतिहास संशोधक शंकर माने, सर्वांना माझा प्रेमाचा जय जिनेंद्र. आवाज येतोय? मित्र, आता खणखणीत आवाज आला. जैन धर्मियांनी अल्पसंख्याकाचा जो दर्जा मिळवला, ज्यासाठी जो लढा दिला आणि त्यात विजयी झाले, याबद्दल मी सर्वात आधी सर्वांचं अभिनंदन करतो. त्या लढ्यामध्ये माझा खारीचा का होईना थोडासा वाटा होता, त्याबद्दल मला जास्त अभिमान आणि आनंद वाटतो. आमचे महावीर सांगलीकर बंधू इथे आहेत, त्यांना कल्पना आहे. आणि जो आपला एक कार्यक्रम अलीकडे झाला होता, म्हणजे दर्जा मिळण्याच्या आधी, त्यावेळेससुद्धा मी तिथे बोललो होतो, अग्रहाराची भूमिका मांडली होती. आता जे सुराणासाहेब बोलले, जो जैन धर्म आहे त्याची प्राचीनता नेमकी काय आहे हे आपल्याला ऐतिहासिकदृष्ट्या ठरवणं अत्यंत आवश्यक आहे. नलिनीताई जोशींसारखे अभ्यासिका, अनेक विद्वान त्या दृष्टीने प्रयत्न करत असतात. भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर सुद्धा वायलींसारखे अनेक संशोधक सातत्याने जैन धर्माचे तत्त्वज्ञान याबद्दल वारंवार अभ्यास करत असतात आणि जगाला जैन धर्माने नेमकी काय देणगी दिली त्याचं विश्लेषणही करण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या देशामध्ये कदाचित काही प्रवृत्तींमुळे असेल, सारं काही आमचंच हे सांगण्याची काहींची प्रवृत्ती असते, तशी आहे काही लोकांमध्ये, की जे काही जगामध्ये आहे, म्हणजे अगदी अणुबॉम्ब असेल, विमानं असतील, बिग बँग थिअरी असेल, सगळं काही आमच्या वेदांमध्येच होतं. आणि ते वेदांमध्येच असल्यामुळे बाकीचे जे काही सगळे जे समुदाय आहेत, पंथ असतील, धर्म असतील, हे सगळे जणू काही आमच्याच याच्यातून जन्माला आले असा सांगायचा हा 18व्या शतकापासून जो अघोरी प्रयत्न चालू झाला, त्यातनं एक सांस्कृतिक अनर्थ ज्याला आपण म्हणतो, तो अनर्थ निर्माण झाला. आणि त्या धर्मियांना आपल्याला नकळतपणे दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न झाला, एक प्रकारचा न्यूनगंड मनामध्ये निर्माण करत त्यांना मानसिकदृष्ट्या भरकवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे त्या धर्मांचं स्वातंत्र्य अबाधित राहून त्या धर्मांचा जो अभ्यास स्वतंत्रपणे व्हायला पाहिजे होता, तो तेवढ्या प्रमाणावर होऊ शकला नाही. मित्रांनो, आपण जेव्हा सिंधू संस्कृती हा शब्द वापरतो, सिंधू संस्कृती आणि जैन धर्म हा आपला आजचा व्याख्यानाचा मुख्य विषय आहे. सर्वात आधी आपण हे समजून घ्यायला पाहिजे की सिंधू संस्कृती म्हणजे नेमकं काय. ज्याला आपण सिंधू संस्कृती असं म्हणतो, की भारतातली एक पुरातन अत्यंत प्रगल्भ अशी नगर रचनाशास्त्र असेल, जी कृषीप्रधान संस्कृती होती, ज्यांचा देशाविदेशांशी व्यापार चालू होता. आजच एका वृत्तपत्रामध्ये सिंधू संस्कृतीतले जे ऋषभाचं चित्र आहे, आपल्याला ऋषभनाथ, आपले आद्य तीर्थंकर आपल्याला माहिती आहे ऋषभनाथ, त्या ऋषभाची मुद्रा असलेलं एक मृत भांड, म्हणजे मातीचं भांड इजिप्तमध्ये सापडलं. म्हणजे देशोविदेशांशी व्यापाराची परंपरा असणारा ही सिंधू संस्कृती. पण सिंधू संस्कृती हा शब्द आपण जो वापरतो ना, संकुचित अर्थाने वापरतो. त्याचं कारण असं की पहिल्यांदा ज्यावेळेस 1920 साली राखालदास बॅनर्जी संशोधन करत होते, उत्खनन करत होते, तर पहिली जे शहरं आहेत काही सिंधू संस्कृती, ते सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये सापडली, म्हणून तिचं नामकरण सिंधू संस्कृती असं झालं. पण पुढे गुजरातपासून, राजस्थानपासून, मध्य प्रदेशपासून, उत्तर प्रदेशापासून ते पार सुदूर अफगाणिस्तानपर्यंत त्याचे अवशेष सापडत गेल्यामुळे हरियाणामध्ये सुद्धा, दिल्लीमध्ये सुद्धा त्याला आपण आता सिंधू संस्कृती हा शब्द वापरणंच मुळात संकुचित आहे, चुकीचं आहे. तिला आपण खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती असं म्हणायला पाहिजे. स्वाभाविक आहे, सुरुवातीला जेथे अवशेष सापडतात त्या जागेचं नाव मिळतं.
म्हणून सिंधू संस्कृती आपण म्हणतो. पण प्रत्यक्षात तिचा जो विस्तार आहे म्हणजे अवशेष मिळण्याचा तो 5.5 लाख स्क्वेअर किलोमीटर, 5.5 लाख स्क्वेअर किलोमीटर एवढा असल्यामुळे त्याची व्याप्ती आपल्याला वाटते त्याच्यापेक्षा फार व्यापक होती. ही सिंधू संस्कृती नेमकी काय होती? ही नगर रचनाशास्त्रामध्ये अत्यंत प्रगत होती. आपल्याला आश्चर्य वाटेल की नैसर्गिक बंदरं आज सुद्धा जगामध्ये बहुतेक बंदरं नैसर्गिक आहेत. म्हणजे जिथे समुद्राची जरा खोली कमी असते, पाणी उथळ असतं, जहाजं स्थिर राहू शकतात, लाटा फार वेगात येत नाहीत, उद्रेकी स्थिती नसते, अशा ठिकाणी नैसर्गिक बंदर बनवतात. परंतु 5000 वर्षापूर्वी लोथल येथे कृत्रिमरित्या गोदी बनवण्यात आली होती. म्हणजे विज्ञानामध्ये सुद्धा त्या समाजाने केवढी मोठी प्रगती केली होती याचं हे एक उदाहरण आहे. कृत्रिम गोदी म्हणजे काय तर प्रत्यक्षात तुम्ही समुद्रात जहाज लावू शकत नाही, तर असा रीतीने कृत्रिम तलाव तयार केला चौकोनी की समुद्राच्या भरतीच्या वेळेस पाणी आत घ्यायचं, दरवाजा बंद करायचा आणि त्यातनं नावांचं येणं जाणं ठेवायचं. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, संपूर्ण जगामध्ये आज आपण 21व्या शतकात आलो, संपूर्ण जगामध्ये आज सुद्धा फक्त 13 कृत्रिम गोद्या आहेत. फक्त 13. भारतात तेवढी जर सोडली 5000 वर्षापूर्वीची तर एकही नाही. म्हणजे आपल्या पूर्वजांनी, सिंधू संस्कृतीच्या लोकांनी जी एक विज्ञानाने जी प्रगती केलेली होती ती आश्चर्यजनक आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. आता जो महत्वाचा प्रश्न मगाशी सुराणा साहेब बोलत होते की धर्म, आपण एखादा धर्म स्वतंत्र आहे की नाही, एखादा धर्म स्वतंत्र आहे की नाही का तो पंथ आहे, हे ठरवण्यासाठी काही महत्वाचे मापदंड असतात. पहिली गोष्ट म्हणजे आपण आधी धर्माची व्याख्या समजून घ्यायला पाहिजे. धर्म म्हणजे नेमकं काय? परंपरागत व्याख्या अशी सांगते की ज्यामुळे समाजाची धारणा होते, ज्यामुळे समाजाच्या ऐहिक पारलौकिक आकांक्षा पूर्ण होण्यासाठी एखादा साधना मार्ग असतो, नीतिनियम असतात. दैनंदिन जीवनामध्ये, दैनंदिन समाज व्यवहारामधले जे नीतिनियम म्हणतो आपण ज्यांना, ते नीतिनियम असतात. ह्या सगळ्यांनी मिळून बनलेला जो समाज असतो त्याला आपण धर्म म्हणतो. जगातले काही धर्म व्यक्तिप्रणीत आहेत, जसा ख्रिस्ती धर्म आहे, ज्यू धर्म आहे, इस्लाम धर्म आहे, हे व्यक्तिप्रणीत धर्म आहेत. किंवा बौद्ध धर्म आहे, हा व्यक्तिप्रणीत धर्म आहे. म्हणजे गौतम बुद्धाने सांगितलं तिथून पुढे तो धर्माची सुरुवात झाली. व्यक्तिप्रणीत धर्म आणि समाजाने बनवलेले धर्म याच्यामध्ये फरक असा असतो की व्यक्तिप्रणीत धर्म हा धर्माज्ञांनी बंदिस्त असतो, त्याच्यामध्ये हालचाल करायला फारशी जागा नसते. म्हणजे ही धर्माज्ञ आहे. वैदिक धर्म आपण उदाहरणार्थ घेऊ, स्मृतींमध्ये जे सांगितलं त्याच्या बाहेर तुम्हाला जगण्याचा, त्याच्या बाहेरचं वर्तन करण्याचा, त्याच्या बाहेर विवाहसुद्धा कसा करावा एवढी कठोर बंधनं व्यक्तिप्रणीत धर्म घालत असतात. परंतु काही धर्म असे असतात जे पुरातन काळापासून चालत येतात, ते धर्म हे समाजधर्मी धर्म असतात. जैन धर्म जो एका परंपरेतून निर्माण झाला, ती परंपरा म्हणजे भारतातील सर्वश्रेष्ठ तत्वज्ञानाची परंपरा ज्याला आपण म्हणतो ती समन परंपरा. समन या शब्दाचा उत्तर काळामध्ये श्रमण असा संस्कृतीकरण केलं जातं. आपण त्यामुळे त्याचा अर्थसुद्धा थोडासा बदलतो. परंतु समन हा शब्द हा खरा अर्थाने प्राकृतातला मूळचा शब्द. संस्कृत भाषा तर फार नंतर बनली, 2ऱ्या शतकापर्यंत संस्कृत भाषा अस्तित्वात सुद्धा नव्हती. त्यामुळे जे त्याच्याबद्दल मी नंतर बोलेलच. परंतु खोटेपणाचे अनेक आपल्या सांस्कृतिक इतिहासामध्ये एवढे कळस झालेले आहेत की अनेक खोट्या गोष्टी आपल्या मनामध्ये एवढ्या ठसलेल्या असतात की त्यामुळे आपल्याला प्रतिवाद करायला सुद्धा कधी कधी अवघड जातं. 2ऱ्या शतकापर्यंत संस्कृतचा उदय झालेला नाही, ते आपण नंतर मी तुम्हाला पूर्व दिवशी समजावून सांगेलच. परंतु ही जी समन परंपरा जी आहे ही कशी आहे? सिंधू संस्कृती ही व्यापारी संस्कृती. पणी लोक, ज्याला तिथले जे रहिवासी होते त्यांना पणी असं नाव होतं, ते व्यापारी लोक. मोठमोठ्या शिरांच्या नौकांमधनं इजिप्त असेल, रोम असेल, अरबस्तान असेल, अशा प्रदेशांशी ते व्यापार करत असत. त्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाणी सुद्धा होत होत्या, आर्थिक देवाणघेवाणी सुद्धा होत होत्या. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये रोममध्ये असं प्लिनी नावाच्या इतिहासकारांनी लिहून ठेवलं आहे की भारतीय सामान आणल्यामुळे, मालची आयात वाढल्यामुळे
आमच्या तिजोरीवर जवळपास 10 लाख म्हणजे सोन्याची नाणीच आमच्याकडे शिल्लक राहिलेली नाहीत आता. हे रोमच्या लिखाणामध्ये, व्यापारी लिखाणामध्ये नोंदलेलं आहे. म्हणजे एक समृद्धी ज्याला आपण म्हणतो, ती समृद्धीची एक उच्च कोटीची अवस्था सिंधू संस्कृतीने गाठलेली होती. आता तुम्हाला एक कल्पना आहेच की ज्या वेळेस वैभव फार वाढतं, नागरीकरण फार वाढतं, त्यावेळेस समाजामध्ये स्वाभाविकपणे काही दोष शिरायला लागतात. या दोषांना नाकारण्यासाठी, सामाजिक दोषांना नाकारण्यासाठी, हव्यास आहे त्या हव्यासाला नाकारण्यासाठी जी युद्ध होत आहे परस्परांशी, ती युद्ध थांबवण्यासाठी, त्यात जी पराकोटीची हिंसा होते, जीवजंतूंची हिंसा होते, प्राण्यांची हिंसा होते, ते नाकारण्यासाठी ही समन परंपरा अस्तित्वात आली. आणि ऋषभनाथ हे या समन परंपरेचे आद्य नायक. आपल्याला कल्पना आहे की 24 तीर्थंकरांची परंपरा आहे आणि ऋषभनाथ ही ऐतिहासिक व्यक्ती होती, हे आता सिद्ध झालेलं आहे. पार्श्वनाथ ऐतिहासिक व्यक्ती होती, इसवी सन पूर्व 8व्या-9व्या शतकामधल्या, ते पण सिद्ध झालेलं आहे. आणि महावीरांबद्दल तर, भगवान महावीरांबद्दल प्रश्नच नाही. ते तर गौतम बुद्ध जे आहे, गौतम बुद्ध आणि महावीर समकालीन. अनेक पुरावे असे सांगतात की महावीरांचे जे शिष्य होते त्या शिष्यांमध्ये काही काळ गौतम बुद्ध सुद्धा होते. गौतम बुद्ध महावीरांच्या शिष्यांच्या यादीमध्ये त्यांचं नाव सुद्धा मिळतं. परंतु आता बौद्ध परंपरा ते नाकारते, हा भाग वेगळा. परंतु जी लिखित सत्य असतात, तुम्ही तोंडी चालत आलेली, ऐकीव चालत आलेली सत्य आपण नाकारू शकतो, पण जी लिखित असतात, जी लिपीमध्ये लिहिली गेलेली आहे, ती सत्य नाकारता येत नाहीत. तर ही जी परंपरा आहे, जैन धर्माची परंपरा, ही किमान ज्ञात आपल्याला माहिती असलेली 5000 वर्षे एवढी जुनी जाते. जे नागरी लोक होते त्यांचा शैवप्रधान धर्म होता. शिव किंवा शक्ती या पूजा करणारा तो धर्म होता. त्यांचे ते शिवलिंगही मिळालेली आहेत आणि स्वतंत्र जी शक्तीपूजेची स्वतः शक्तीच्याही मुद्रा भरपूर मिळालेल्या आहेत. तर ही समांतर चालत आलेली, विरोधी पण सुसंवादी अशी ही एक धर्मपरंपरा 5000 वर्षापूर्वी निर्माण झाली. आणि सनपूर्व 6व्या शतकात अखेरचे तीर्थंकर भगवान महावीरांनी त्याला एक अंतिम स्वरूप दिलं. म्हणजे एका व्यक्तीने निर्माण केलेला धर्म नाही. एका व्यक्तीने निर्माण केलेला धर्म नसल्यामुळे त्याच्यामध्ये जो एक व्यापकपणा आहे, जीवनाकडे बघायचा, तत्वज्ञानाकडे पाहायचा, जो एक विराटपणा आपल्याला दिसून येतो, तो आपल्याला सहजासहजी अन्य व्यक्तिप्रणित धर्मांमध्ये दिसून येणार नाही. कारण व्यक्ती हा ज्यावेळेस शब्द येतो त्यावेळेस त्याला काही मर्यादा असतात, स्थळ काळाच्याही मर्यादा असतात. लक्षात घ्या. म्हणजे व्यक्ती एखादी पुढच्या 1000 वर्षांचाही विचार करू शकेल, परंतु ते कधी शक्य आहे, ती वास्तवात नसतं, ते वास्तव नसतं. काळाची एक चौकट असते, त्या काळाच्या चौकटीच्या बाहेर कोणी महापुरुष सहसा जात नाही. परंतु ही 24 तीर्थंकरांची परंपरा इसवी सन पूर्व 6वं शतक ते इसवी सन पूर्व 3200 या काळामध्ये, म्हणजे जवळपास 2-2.5 वर्ष, म्हणजे महावीरांच्या आधी ही चालत आलेली परंपरा आहे. त्यामुळे ह्या धर्माचं पुरातनत्व सिद्ध करण्याचं, खरं म्हणजे करत बसण्याचं काही कारण नाही. आता जो प्रश्न निर्माण होतो की धर्म स्वतंत्र आहे की नाही. मित्रांनो, कोणताही धर्म स्वतंत्र आहे की नाही हे सिद्ध करायला फक्त 3 गोष्टी पुरेशा आहेत. प्रत्येक धर्माला एक स्वतःचं असं कर्मकांड असतं, स्वतःचं असं एक तत्वज्ञान सुद्धा असतं. धर्माचं तत्वज्ञान ज्याला आपण म्हणतो, धार्मिक तत्वज्ञान. आणि तिसरी गोष्ट म्हणजे विश्वोत्पत्ती संबंधी स्वतंत्र सिद्धांत असतात. आता आपण इतर धर्मांशी थोडीशी तुलना करून बघू. वैदिक धर्म हा खूप नंतर इसवी सन पूर्व 1500 मध्ये सरस्वती नदीच्या काठी जन्माला आला. त्याच्या आधी त्या धर्माचं अस्तित्व अजिबात नव्हतं. वैदिक धर्म काय सांगतो की एक पुरुष होता, विराट पुरुष होता. त्याला यज्ञामध्ये बळी दिला. पुरुष सुक्त तुम्हाला जर माहीत असेल की आजकाल आमचा संघर्ष त्याच्यावर चालू आहे की होऊ नये. पुरुष सुक्तामध्ये असं म्हटलंय की एक विराट पुरुषाचा, आद्य पुरुषाचा बळी दिला. लक्षात घ्या, बळी दिला. मग
तो बळी दिल्याच्या नंतर त्याच्या कानापासून दिशा निर्माण झाल्या, डोळ्यापासून चंद्रसूर्य निर्माण झाले, त्याच्या मुखापासून ब्राह्मण निर्माण झाले, त्याच्या बाहूंपासून क्षत्रिय निर्माण झाले, मांड्यांपासून वैश्य निर्माण झाले. अशा स्वरूपाचं पुरुषोक्ताची विश्वनिर्मितीची कथा आहे. दुसरी जी परंपरा आहे, अवैदिकच परंपरा, पण ती शैव परंपरा, ती काय सांगते, शिव आणि शक्ती यांच्या आद्य मिलनातून सृष्टीचा जन्म झाला, शिव आणि शक्तीच्या. जैन परंपरा या दोन्ही सिद्धांतांना नाकारते, दोन्ही सिद्धांत नाकारते आणि अत्यंत वैज्ञानिक, जैन धर्म अत्यंत वैज्ञानिक असल्यामुळे ती परंपरा काय म्हणते की सृष्टी ही अनादी आहे, ईश्वराला मानत नाही. लक्षात ठेवा, वैदिक लोक देव देवता मानतात, ते विश्वाची निर्माते समजतात, शिवशक्ती तर ते ईश्वरच मानलेले आहे त्यांना. जैन धर्म सर्वात वेगळा ठरतो कारण तो सृष्टी निर्माता ईश्वर ही कल्पना मान्य करत नाही. विश्वोत्पत्तीचं हे स्वतंत्र तत्वज्ञान आहे. आणि जसं आपण ख्रिस्ती धर्मामध्ये पाहतो की पहिली ॲडम ईव बनवले, 6 दिवस परमेश्वराने विश्व बनवलं आणि 7व्या दिवशी विश्रांती घेतली. कधी झाली निर्मिती? इसवी सन पूर्व 4000 वर्षांपूर्वी झाली. म्हणजे ख्रिस्ती धर्माची विश्वोत्पत्तीची ही स्वतंत्र कहाणी आहे. तशीच जैन धर्माचं म्हणणं काय आहे की सृष्टीची निर्मिती झालेली नाही, ते अनादी अनंत आणि स्वतः परिवर्तित होणार आहे, त्याला कोणी निर्माता नाही. हे अत्यंत वैज्ञानिक सत्य आहे. कारण का, आज पाश्चात्य जगामध्ये तुम्हाला कल्पना असेल, आपण वाचतो, पेपरला सुद्धा वाचतो, किंवा जर आपण विश्वनिर्मितीचे सिद्धांत आजकालचे जर पाहिले तर दोन प्रवाह आहेत. एक प्रवाह काय सांगतो की अब्जावधी 16 अब्ज वर्षांपूर्वी विश्व शून्यामध्ये होतं, एका बिंदूमध्ये होतं, एका कणा एवढं होतं फक्त, आणि त्याचा काहीतरी कारणामुळे विस्फोट झाला आणि विश्व त्यातनं त्या स्फोटामधनं बनलं. हा एक सिद्धांत आहे. दुसरा सिद्धांत फ्रेड हॉईल आणि आपले जैन नारळीकर सुद्धा त्याचे स्ट्रॉंग समर्थक आहेत त्या सिद्धांताचे. ते सिद्धांत म्हणतात स्थिर विश्व सिद्धांत. स्थिर विश्व सिद्धांत म्हणजे काय की ते कधी बनलेलं नाही, ते जसं होतं तसंच आहे. ते जे परिवर्तन करतं ते स्वतःतलं परिवर्तन आणि ते स्वतः स्वेच्छेने करतं. ते परिवर्तन करण्यासाठी ईश्वर नावाची बाहेरची सत्ता, बाहेरच्या सत्तेची गरज नाही आणि ते अस्तित्वातही नाही. हा जो सिद्धांत आहे हा विज्ञानवादाला जवळचा जातो. जसा बिग बँग थिअरी आहे तसा स्थिर विश्व सिद्धांत आज तेवढ्याच ताकदीने, तेवढ्या शक्तीने चर्चेत आहे. आणि जैन धर्मामध्ये हा सिद्धांत हा अत्यंत पुरातन काळापासून अस्तित्वात आलेला आहे. त्यामुळे विश्वोत्पत्ती सिद्धांत सुद्धा जैनांचा स्वतंत्र आहे. दुसरी गोष्ट राहते कर्मकांड. जैन हे ईश्वर मानत नसल्यामुळे मंदिरं जी आहेत त्यात ईश्वर नसतो, तर तीर्थंकराच्याच प्रतिमा पूजल्या जातात. त्या दृष्टीने सुद्धा हा धर्म स्वतंत्र आहे. वैदिक धर्मामध्ये काय होतं, यज्ञ, तुम्हाला माहितीच आहे. यज्ञ करायचा, यज्ञामध्ये हवी अर्पण करायचा आणि आकाशस्थ देवतांना आवाहन करायचं, ते वैदिक धर्माचं काम. शैव धर्माचं काम काय की मूर्तीपूजा, प्रतीकपूजा आणि त्यांना ईश्वर मानायचं, देव मानायचं, हा प्रकार. परंतु जैन धर्मामध्ये तसा प्रकार अस्तित्वात नाही. त्यामुळे सुद्धा जैन धर्म स्वतंत्र, सर्वात स्वयंभू आणि एक स्वतंत्र अस्तित्व असलेला एक धर्म आहे. अनेकदा असा प्रश्न विचारला जातो की जगभरची चर्चा होते की जैन धर्माची जगाला देणगी काय. जगाला जैन धर्म आज संख्येने थोडका असेल, तुलनेने अल्पसंख्यक असेल, परंतु जैनांनी जी जगाला देणगी दिली ती देणगी वर आजचं जग म्हणजे महात्मा गांधींचं जग सुद्धा महात्मा गांधींपासून सुरू झालं की सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह ही जी चिरंतन जीवनमूल्य आहे, चिरंतन जीवनमूल्य ज्याला आपण म्हणतो, की ज्यामुळे एक नैतिक उत्थान मानवी समाजाचं, सहजीवनाचं, सहिष्णुतेचं, परस्परांवर प्रेम करण्याचं जो एक आत्मिक ज्याला आपण अधिष्ठान म्हणतो, माणसाला माणसाच्या सारखं जगण्याचं आणि सर्व सृष्टीशी सुद्धा अहिंसा आहे,
ही अहिंसा फक्त माणसापुरती मर्यादित नाही, ती जीवसृष्टीशी मर्यादित नाही. ती वनस्पती सृष्टीशी सुद्धा ही अहिंसा तेवढीच महत्त्वाची, तेवढ्याच मोलाची मानली जाते. म्हणजे खऱ्या अर्थाने जीवनाला एक नैतिक अधिष्ठान देणारा धर्म म्हणून जैन धर्माकडे जगभरचे विद्वान पाहत असतात. आणि म्हणूनच जैनांची जगाला देणगी काय, जैनांनी जगाला काय दिलं, याबद्दल वारंवार चर्चासत्र होत असतात. जोशी मॅडमना कल्पना असेलच, म्हणजे त्या स्वतः त्यात सहभाग घेतातच. त्यामुळे होतं असं की आपल्यालाच माहीत नसतं बऱ्याचदा. आपलं महत्त्व कोणीतरी बाहेरच्यानेच येऊन सांगावं लागतं, असं म्हणतात ना, सोनारानेच कान टोचलेले बरे असतात. तशातला हा प्रकार होता. तर हे जे तत्वज्ञान आहे, आणि सर्वात महत्त्वाची अजून जर देणगी म्हणायला गेलं की जे तत्वज्ञान जगामध्ये कोणत्याही धर्माने दिलेलं नाही, तो म्हणजे अनेकांतवाद. काय अनेकांतवाद? की सत्याकडे जाण्याचा, तथ्याकडे जाण्याचा एकच मार्ग असू शकत नाही. सत्याकडे अनेक रस्ते आहेत जाणारे, आणि अमुकच रस्ता खरा असं म्हणायचं नाही. आता बाकीचे धर्म काय सांगतात? मी म्हटलं ते अंतिम सत्य, येशू म्हणाला अंतिम सत्य, भगवान बुद्ध म्हणाले ना ते अंतिम सत्य. मोजेस ज्यू धर्माचा सुद्धा काय म्हणणार? ह्या 10 कमांडमेंट्स तेच अंतिम सत्य, त्याच्या पलीकडे जगात काही नाही. कुराणात काय? जे हदीसमध्ये लिहिलंय, जे शरीयतमध्ये लिहिलंय, जे कुराणात लिहिलंय, त्याच्या पलीकडे जगामध्ये काहीही अस्तित्वात नाही. वैदिक लोक काय सांगतात? श्रुती आणि स्मृती त्यात जे आहे ते अंतिम आहे. परंतु जैन धर्म अंतिम सत्य काही असू शकतं हेच मानत नाही. तो काय सांगतो? सत्य अनेक मार्गांनी मिळू शकतं. म्हणजे माझा मार्गही बरोबर असू शकतो, तुझाही मार्ग बरोबर असू शकतो. अल्टिमेटली म्हणजे हत्ती आणि आंधळ्याची कथा सांगितली जाते इथे एक उदाहरण म्हणून, की समजा आंधळे आहोत आपण, 10 जण आहेत, आणि हत्तीला जिथे जिथे स्पर्श करतील तसा हत्ती वाटतो. कानाला स्पर्श केला तर हत्ती बाबा सुपासारखा आहे असं वाटू शकतो. पायाला स्पर्श केला तर तो ओंडक्यासारखा वाटू शकतो. शेपटाला स्पर्श केला तर खराट्यासारखा वाटू शकतो. परंतु हत्ती आहे हे सत्य आहे, हत्ती आहे हे सत्य आहे, ते सत्य कोणी नाकारू शकत नाही. परंतु सत्याच्या प्रवासावर निघालेल्या माणसाला एकाच क्षणामध्ये अंतिम सत्य कळालं असं होऊ शकत नाही. हा अनेकांतवादामुळे भारतीय मानसिकता जी बनलेली आहे, तुम्हाला सांगतो हे जैन धर्माचे संपूर्ण भारतावरचे सर्वात मोठे उपकार आहे. बाकीच्या धर्मांवरही फार मोठे उपकार आहेत की भारतामध्ये सहिष्णुता नावाची जी गोष्ट हजारो वर्ष टिकली. आता जरा काळ बदलत चालला, आता असहिष्णू लोक जरा वाढत लागले, डोकं वर काढायला लागलेत, हिंसक बनायला लागलेत, एकमेकांचा द्वेष करायला लागलेत. परंतु ही भारताची परंपरा नाही. पंथोपंथ एवढे झाले पण कधी कुणी शस्त्राचा वापर केला आपल्याला देशामध्ये अशी उदाहरणं आपल्याला सापडणार नाही. हिंसेच्या बळावर धर्माचा प्रचार करू असं भारतामध्ये झालेलं आपल्याला आढळणार नाही. याचं कारण काय की अनेकांतवाद आणि अहिंसा तत्व ही जी मूलभूत मूलगामी आणि मानवी जीवनाचं चिरंतन सत्य उलगडून दाखवणारी असल्यामुळे झालं असं की परस्परांकडे पाहायचा जो दृष्टिकोन आहे की हा सांगतो हे सत्य हे अंतिम नाही ना, मग हरकत आहे, पण त्याचं सत्य आपण ऐकून घेऊ, याचंही सत्य ऐकून घेऊ, त्याचंही सत्य ऐकून घेऊ. पण हेही खरं असेल, तेही खरं असेल, तिघही खरं असू शकतील किंवा खरं नसूही शकतात. म्हणजे हा एक मोकळेपणा जो असतो, ज्ञानामध्ये आपण काय मानतो? ज्ञान नेहमी पुढे जाणार असतं. एकेकाळी काय म्हणायचे? पृथ्वी सपाट आहे असं ज्ञान होतं ना, मानव जातीचं हजारो वर्ष एक ज्ञान होतं. काय? पृथ्वी सपाट आहे. सूर्य इकडून उगवतो, तिकडे पाताळात बुडतो, रात्री तो पाताळाखालनं वाटचाल करतो आणि सकाळी पुन्हा उगवतो. हे ज्ञान माणसाने हजारो वर्ष जोपासलं. त्याला सत्य मानलं की नाही? सत्य मानलं. पण नंतर लक्षात आलं की अरे नाही बाबा, पृथ्वी सपाट नाही, ती गोल असली पाहिजे. मग पृथ्वी स्थिरच, पण पृथ्वी गोल आहे आणि सगळं तारका मंडळ, अवकाश मंडळ, सगळे ग्रह तारे नक्षत्र पृथ्वी भोवती फिरतात. पृथ्वी केंद्र, पृथ्वी हे साऱ्या विश्वाचं, साऱ्या उत्पत्तीचं सेंटर पॉईंट झालं. नंतर मग अजून काही हजार वर्ष गेली.
मग लक्षात आलं की अरे पृथ्वी पण स्थिर नाही, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे सत्य तेव्हा लक्षात आलं. नंतर लक्षात आलं की अरे सूर्य पण छोटा. संपूर्ण आकाशगंगेचा जर विचार आपण जर केला, ज्या आकाशगंगेत आपण आहोत, एकच आकाशगंगा आपल्या आहोत, त्या आकाशगंगेत सूर्य हा अत्यंत क्षुद्र तारा आहे आणि तो आकाशगंगेच्या मध्याजवळ पण नाही, तो एकदम कोपऱ्यात आहे, भरकटलेला आहे कुठेतरी. आणि अशा अब्जावधी आकाशगंगा विश्वामध्ये आहे. म्हणजे काय होतं की सत्य कसं होतं, क्रमाक्रमाने पुढे जातं. पृथ्वी स्थिर म्हणत होते ते काय खोटं बोलत नव्हते, कारण त्यांचा अनुभवच तसा होता. त्यांनाही खोटं म्हणता येत नाही तुम्हाला. पृथ्वी गोल आहे कळालं ते पण खोटं नव्हतं, पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेही खोटं नव्हतं. आणि आपण या अख्ख्या विश्वामध्ये एकाकी आहोत, एकमेव जीवसृष्टी आहे. मग येथे जैन धर्म खऱ्या अर्थाने माणसाला, विश्वातल्या सर्व विश्वातला जो मानवजात आहे त्या विश्वाच्या मानवजातीला उपकारक ठरतो. तो इथे ठरतो की जर या संपूर्ण विश्वामध्ये 16 अब्ज प्रकाश वर्ष पसरलेल्या विश्वामध्ये जर एकच पृथ्वीवर माणूस आहे, एकाच पृथ्वीवर पाणी आहे, याच पृथ्वीवर जीवजंतू, एवढ्या कोट्यावधी प्रकारचे जीवजंतू आहेत. माणसाने आपल्या हव्यासापोटी गेल्या काही हजार वर्षात, म्हणजे माणसाचा स्थिर झाल्याचा इतिहास 10,000 वर्षापेक्षा जुना नाही. आश्चर्य वाटेल तुम्हाला, माणूस हा तसा पृथ्वीवर सर्वात तरुण आहे. म्हणजे तो काही लाख वर्षांपूर्वीच पृथ्वी तलावर अवतरला. त्याच्या आधी कोट्यावधी वर्ष आधी जे डायनॉसॉर होते, एवढे मोठे आकाशात उडणारे भव्य प्राणी होते, ते सगळे आता फक्त अवशेष रूपाने आपल्याला मिळतात, नष्ट झाले ते. आज ते अस्तित्वात नाही. त्यामुळे माणूस जायतही पृथ्वी तलावर आजरामर आहे आणि ती पुढची कोट्यावधी वर्ष राहणार आहे अशा समजामध्ये काही अर्थ नाही. अशा परिस्थितीमध्ये जी काही जीवसृष्टी आहे ती सूक्ष्माती सूक्ष्म जीव असतील, आकाशात उडणारी पाखर असतील, अरण्यामध्ये राहणारे हिंस्र मानले जाणारे वाघ, सिंहासारखे, लांडग्यांसारखे प्राणी असतील. त्यांचं जीवित हरण करण्याचं काम कोण करतंय? माणूस करतोय. तुम्हाला असं वाटेल, डोडो नावाचा एक पक्षी होता, तो फक्त मॉरिशस बेटावर मिळायचा. हजारो लाखोच्या संख्येने तिथे डोडो असायचे. आज तुम्हाला सांगतो, डोडो फक्त म्युझियममध्ये पाहायला मिळतो. एकही डोडो शिल्लक नाही. अशा स्थितीने माणसांच्या संस्कृत्या सुद्धा नष्ट केलेल्या आहेत. त्यांचे फक्त आपल्याला अवशेष आता मिळतात. आता रेड इंडियन लोकांचं आपण घेऊ. हे युरोपियन लोक अमेरिकेमध्ये गेले, काय केलं त्यांनी? सगळ्या रेड इंडियन लोकांचा उच्छेद केला. आता रेड इंडियन संस्कृतीच्या लोकांना जपण्यासाठी त्यांच्यासाठी स्वतंत्र गावं, तुम्ही बाबा तुमची संस्कृती हे जपा. म्हणजे त्यांना थोडक्यात काय केलं, मुक्त रानात फिरणाऱ्या मुक्त माणसाला पिंजऱ्यामध्ये बंदिस्त केलं. मग तिथे जो जैन धर्माची जी एक धर्म परंपरा आहे, जी एक तत्वज्ञानाची परंपरा आहे, ती काय सांगते की सूक्ष्मातला सूक्ष्म जीव सुद्धा त्याला हानी पोचता कामा नये. छोट्यातल्या छोट्या जीवनासाठी जेवढं आवश्यक आहे, जगण्यासाठी जेवढं आवश्यक आहे, त्याच्या पलीकडे जास्त उपभोगही घेऊ नये. आणि अपरिग्रह हे तत्व त्यासाठी सांगितलं गेलं की माणसाला विनाश कधी होतो? जेव्हा तुम्ही हव्यास धरता. हव्यास आला की पोटाच्या भुकेपेक्षा मनाची भूक फारच मोठी असते. ती कोणीच भागवू शकत नाही. पोटाची भूक तरी काय 2 पोळ्या खायची, 4 खायची, 6 खायची, काय खाऊन किती खाणार. पण मनाची भूक अशी आहे की गोडाऊन जरी भरून ठेवले तरी भागू शकत नाही. इतिहासामध्ये असं झालेलं आहे की 1630 साली एक दुष्काळ पडला होता, भयंकर दुष्काळ पडला होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1 शेर रत्न दिली, 1 शेर रत्न, तरी 1 शेर हुलगे सुद्धा मिळत नव्हते. अन्नच नव्हतं. काय करणार? रत्न खाऊन तर काय जगता येत नाही, खायला अन्नच पाहिजे शेवटी. म्हणजे माणसाने जे काही सृष्टीवर जे अतिक्रमण चालू केलेलं आहे, आज जगामध्ये अनेक प्राणी नष्ट होत आहेत. आता चिमण्या बघा, शहरामध्ये आपल्याला चिमण्या दिसत का? होता चिमण्या दिसत नाहीत. पूर्वीचा चिवचिवाट, आपण लहान मुलांना लहानपणी आपल्याला एक घास काऊचा एक घास चिवचा शिकलोय ना आपण. आज आपल्याला ते काऊ चिव माहीत नाही. पुढच्या पिढ्यांना आपल्याला ते चित्रातच दाखवावं लागेल, अशी परिस्थिती खरोखर आहे. अशा स्थितीमध्ये संपूर्ण जगाला, संपूर्ण विश्वाला कशाची गरज आहे की हव्यासापेक्षा जास्तची अपेक्षा करू नका आणि अहिंसेचं तत्व याचं पालन करा. अहिंसेचा अतिरेक करू नका.
अतिरेक म्हणजे काय की जैन धर्माची अहिंसा व्यक्तिगत पातळीची अहिंसा आहे, सामाजिक पातळीची अहिंसा आहे, पण युद्धातली अहिंसा जैनांनी नाकारलेली नाही आहे. जैनांनी युद्ध केली नाहीत का? जैन सम्राटांनी युद्ध केलेली, पण ते अपरिहार्य स्थिती असेल, ज्या वेळेस तुमच्या समोर कोणता पर्यायच उपलब्ध राहत नाही, अशा स्थितीमध्ये युद्ध केलेली आहे. तर अहिंसेचा अर्थ आपण त्या मर्यादेमध्येच समजून घ्यायला पाहिजे. त्याचा अर्थ संपूर्ण जीवसृष्टी ही आपली आहे, आपल्याला जसा जीव आहे तसा सगळ्याचा जीव आहे, तर जीव जतन करण्यासाठी झाली पाहिजे. हे मी का सांगितलं? धर्म स्वतंत्र नाही कसं म्हणतात? वैदिक धर्म बघा, यज्ञामध्ये सर्व प्रकारचे प्राणी बळी दिलेले आहेत. 12-12 वर्ष हे यज्ञ चालायचे जुन्या काळामध्ये. आता यज्ञ बंद पडले यांचे वैदिकांचे, परंतु हजारो लाखो प्राणी त्या यज्ञांमध्ये आहुती दिली जायचे, आहुती दिली जायची. ही हिंसा, या हिंसेने त्यांना वाटत असं की आमचा परमेश्वर प्रसन्न होईल किंवा त्यांचा इंद्र प्रसन्न होईल, त्यांचा वरुण प्रसन्न होईल. कसा असा कोणता परमेश्वर जगाच्या पाठीवर असू शकतो की जो हिंसेमुळे, जर संपूर्ण सृष्टी समजा परमेश्वर मानला जरी समजा एक घटकाभर वादासाठी, तर जो परमेश्वराने विश्व बनवले, ज्याचे प्राणी पण त्याचेच, तू पण त्याचाच, आणि तो बळी दिला कोणाचा तरी म्हणून संतुष्ट होईल, असा परमेश्वर असू शकतो का? असू शकत नाही. जैन धर्मात असं म्हटलं आहे की जर जीवनामध्ये अनिश्चितता आहे, जर परमेश्वर निर्मित आहे तर मग अनिश्चितता का बाबा? परमेश्वर असू शकत नाही. जीवनात दुःख आहे, जर परमेश्वर आहे तर मग दुःखाचं काही कारणच नाही आहे. सर्वच आनंदी असायला पाहिजे, कशाला टेन्शन पाहिजे? संध्याकाळी आता काय करू, उद्या मी काय खायचं, किंवा माझं निवडून येणार की नाही येणार, म्हणजे काही टेन्शन्समध्ये आपण जगत असतो. जर परमेश्वर आहे, जर ही सृष्टी त्याने बनवली असे परमेश्वरवादी मानत असतील, तर मग ही विषमता कशाला वाचली पाहिजे? एक श्रीमंत, एक गरीब, एक भीक मागतोय, एक राजा आहे, एक जण काही न करता खातोय फक्त आरामात, लोकांच्या जीवावर फसवून म्हणा, कसे करून म्हणा, कोणी अन्याय करते, कोणी अत्याचार करते. ही स्थिती जर परमेश्वर असता तर दिसू शकली नसती. हे वास्तव तत्वज्ञान, हे सांख्य तत्वज्ञानाचा सुद्धा, जो भारतातलं सांख्य तत्वज्ञान जे आहे त्याचा सुद्धा हा सिद्धांत आहे की ईश्वर नाही, सृष्टी निर्माता ईश्वर तर त्याहून नाही. कारण जर ईश्वराने सृष्टी बनवली असती तर मानवी जीवनामध्ये हा जो काही विरोधाभास दिसतो किंवा सृष्टी नियमामध्ये सुद्धा तो दिसला नसता. काही कारण नव्हतं तो विरोधाभास दिसायचं. कारण का? की हे वास्तव आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे हे आपण तत्वज्ञानाच्या पातळीवर पाहिलं, कर्मकांडाच्या पातळीवर पाहिलं, विश्वनिर्मितीच्या सिद्धांताच्या पातळीवर पाहिलं, जगातल्या बाकीच्या धर्मांचंही मी तुम्हाला सांगितलं की त्यांचं काय काय म्हणणं आहे. वेगळं आहे का नाही आहे? वेगळं आहे की नाही आहे? जर वेगळं असेल तर हा हिंदू धर्माचा भाग आहे सांगणारे कोण लागले उपसुंब? कशावरनं सांगतात? जैन लोक वेद मानतात का? वेद जर मानत नाही, वैदिक तत्वज्ञान मानत नाही, वैदिक कर्मकांड मानत नाहीत, वैदिक देवता मानत नाहीत, तर जैन धर्म हिंदूंचाच धर्माचा भाग आहे हे वारंवार सांगत. जर तुम्ही हिंदुत्ववाद्यांची पुस्तकं पाहिली, अगदी विश्वकोश पाहिले, संस्कृती कोश पाहिले, भारतीय संस्कृती कोश पंडित महादेव शास्त्री जोशींनी संपादित केलेला, तर एक छुपे प्रयत्न ज्याला आपण म्हणतो, छद्म प्रयत्न, छुप्या रीतीने काय करायचं की हे काय, हे आमच्याच याच्यातलं आहे, हे काय, हे उपनिषदातच घेतलं आहे, हे काय, हे वेदात आहे ना अमुक एक ऋचा, ती समान दिसते. त्यांना एक गोष्ट समजत नाही की सुसंगतता, धर्म म्हणजे एक सुसंगतता असते नाही का, त्याच्यामध्ये लॉजिक असतं, काहीतरी कंटेंट असतो, एक मूलभूत असा सिद्धांत असतो. या मूलभूत सिद्धांतापैकी तुमच्याकडे जैनांचं काही नाही. आता उलट सांगायला जी वेळ आलेली आहे, अनेकांतवाद आहे का तुमच्याकडं? अनेकांतवाद तुमच्याकडे आहे का? अहिंसेचं तत्वज्ञान तुमच्याकडे आहे का? तुमच्या सगळ्या देवांच्या हातामध्ये तलवारी आणि त्रिशूळ सगळे हत्यारच दिसत आहेत, यज्ञामध्ये फक्त बळीच दिले जात आहेत. म्हणजे अहिंसेचं जे मूलभूत तत्वज्ञान आहे, अहिंसा परमोधर्म जे आपण म्हणतो, त्या तत्वज्ञानावर मालकी सांगण्यासाठी आता जग येईल. प्रश्न तो नाही, कारण ते तत्व जेवढं उदात्त आणि भव्य आहे की मालकी सांगण्याचा त्याचाही वाद नाही आहे. चांगल्या गोष्टी सगळ्यांनीच घ्याव्या, परंतु क्रेडिट ज्याला आपण म्हणतो की ज्याचं श्रेय जे असतं, श्रेय असतं ते नाकारू नका. चांगल्या गोष्टी घ्या ना. तुम्ही जैन धर्म पाळण्यासाठी जैनच व्हायला पाहिजे हे कोणी सांगितलं? मी ते अमान्य करतो.
माझं म्हणणं आहे जैन होणं म्हणजे काय की जैनचे मूलभूत तत्वज्ञान जे आहे, गांधीजींनी जैन धर्म स्वीकारला का? नाही स्वीकारला. परंतु महावीरांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी जैन धर्म ते जगले. कारण जैन धर्म हा धर्मांतर करून एक कृत्रिमरित्या आवेष्टन घालून किंवा कपडे बदलून किंवा वेगळी माळ गळ्यात घालून नसून तो आचरणाचा धर्म आहे. जैन धर्म हा खऱ्या अर्थाने जगण्याचा धर्म आहे. जिन या शब्दाचा अर्थ आपण असाही घेऊ शकतो की जिन म्हणजे विजेता, जो विजय मिळवतो आपल्या कामनांवर, आपल्या वासनांवर, आपल्या अंतःकरणातले जे काही काळं भाग असतो त्याच्यात विजय मिळवणं, हा झाला एक अर्थ. आपण जिन म्हणजे जो खऱ्या अर्थाने जगतो तो जिन, जो जगणं जाणतो, ज्याच्या जगण्यामध्ये ते जिनत्व आहे तो जैन. अशा अर्थाने आपल्याला त्याची फेरं मांडणी आधुनिक काळाच्या परिप्रेक्ष्यामध्ये करायला पाहिजे. कारण जैन धर्म हा प्रागतिक आहे, हजारो वर्षापासून चालत आला असल्यामुळे वेळोवेळी त्याच्यामध्ये श्वेतांबर, दिगंबर असे पंथ निघाले, स्थानकवासी असेल, विचारधारा वेगवेगळ्या आहेत, हेमचंद्र मुनींचे असतील, किंवा एवढं तत्वज्ञान वेगवेगळ्या प्रकारचं जैन साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रागतिकता म्हणजे काय. काळाच्या नुसार आपल्या तत्वज्ञानाला ते तत्वज्ञान बदलायचं नाही आहे, पण ते अनुरूप कसं करायचं आजच्या जगण्याला, आजच्या काळाला ते अनुरूप कसं करायचं, त्याला मोल्ड कसं करायचं. फिलॉसॉफी नाही बदलायची, परंतु ते वेगळ्या अर्थाने ते कशा रीतीने मांडता येईल याची आता एक गरज आहे. तिसरी गोष्ट अशी की पुरातनता, जे मी